Hello, on Laplace transformation. This is the fourth video. So let us continue. So in the previous lectures, we have solved 10 examples on Laplace transformation. As you have understood that you have to remember the formula of Laplace transformations. They are known as LT of standard functions, among which you have LT of 1, LT of t raised to n, LT of e raised to at, e raised to minus at, sin at, cos at, and sin hyperbolic at, cos hyperbolic at. We have also seen linearity property, which means that LT can be broken into different parts. Okay, different whenever there is plus or minus sign between the terms, then LT can be taken separately and then those can be added. We have also seen the LT of multiplication by e raised to at. So it means that whenever a function is multiplied by e raised to at, then whatever original answer you are getting, you are going to substitute s by s minus a. So let us try some more problems here. This is the 11th example. To find out LT of sine cube 2t, and that gives you 3 sine 2t minus sine 60 upon 4. Now how we got it? You know the formula of sine 3t, right? Sine 3x चा जो फॉर्म्युला आहे तो sine 3t साठी लिहायचा आणि मग डावीकडे आणि उजवीकडे सगळीकडे अँगल्स डबल करायचे, म्हणजे मग साइन 60 चा फॉर्म्युला तयार होईल. आणि त्या साइन 60 मध्ये आपल्याला काय करायचं आहे सांगा बघूया. हां, त्यातनं साइन क्यूब 2t ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि ती साइन क्यूब 2t च्या ठिकाणी आपण सबस्टिट्यूट केलेली आहे. तर तो पार्ट मी असाइनमेंट म्हणून तुम्हाला देते आहे. तर आता हा 1/4 जो आहे तो बाहेर काढतो आपण आणि पहिली टर्म 1/4 काढल्यानंतर काय राहतो 3 sin 2t. त्यापैकी 3 हा कॉन्स्टंट आहे, वी कीप इट ॲज इट इज. sin 2tचा LT काय येतो 2/s²+4. फॉर्म्युला लक्षात आहे a/s²+a². पुढे मायनस sin 60चा LT काय येतो 6/s²+6² म्हणजे 36. आणि मग तिथे आपण LCM काढला आणि सिम्प्लिफिकेशन केलेलं आहे. सिम्प्लिफाईड आन्सर आय हॅव रिटन देअर. आय वॉन्ट यू टू क्रॉस चेक दॅट वाईल रायटिंग इन द नोटबुक. लेट इज गो फॉर द नेक्स्ट एक्झाम्पल. LT ऑफ साइन 2t इंटू कॉस टी. तर हे आपल्याला इव्हॅल्युएट करायचं आहे. तर जसं आपल्याला माहिती आहे की मल्टिप्लिकेशनसाठी LT चालत नाही, आपल्याला मल्टिप्लिकेशनसाठी LT ब्रेकअप नाही करता येत. प्लस मायनस असेल तर मात्र LT ब्रेकअप करता येतो. तर आता साइन 2t कॉस टीला आपण काय करणार, डिफॅक्टरायझेशन फॉर्म्युला वापरून तो ब्रेक करणार आहे. तो मल्टिप्लाय डिवाइड बाय 2, दॅट इज इन द नेक्स्ट स्टेप. 1/2 LT ऑफ 2 sin 2t कॉस टी. तर 1/2 बाहेर काढला आहे कारण तो आता शेवटपर्यंत शेपटीसारखा आपल्याबरोबर राहणार आहे. आता 2 sin 2t कॉस टीचा होतो sin 3t प्लस sin t. तर कुठला फॉर्म्युला आहे sin a प्लस b प्लस sin a मायनस b. ओके, a म्हणजे 2t, b म्हणजे t. तर a प्लस b झाला 3t आणि a मायनस बीचा झाला t. आता हाफ आपण काय करूया LT ब्रेक करूया. LT ऑफ sin 3t प्लस हाफ LT ऑफ sin t. सो हाफ LT ऑफ sin 3t विल बी 3/s²+9 प्लस हाफ LT of sin t will be 1/s²+1. So taking half common and then simplifying by taking LCM, you have the answer there, right? That is 2 into s²+3 divided by s²+9 into s²+1. I hope you are following these examples. आता पुढचं गणित बघूया. LT ऑफ 3 cos 4t cos 2t. आता ही जी गणितं आपण घेतो आहे ना, ही सगळी स्टँडर्ड गणितं आहेत.
ऑल राईट. आणि परीक्षेमध्ये अशी गणितं येतात. फक्त काय अँगल्स जरा वेगवेगळे असू शकतात, पण साईन कॉम्बिनेशन, साईन कॉस कॉम्बिनेशन हे मल्टिप्लिकेशन जे आहे ते येऊ शकतं. त्यातला 3 बाहेर काढला आणि मगासारखं मल्टिप्लाय डिवाइड बाय 2 केलं तर 3/2 बाहेर आणि आत 2 cos 4t इंटू cos 2t अँड दॅट विल गिव यू वॉट 2 cos a cos b विल बी cos a प्लस बी प्लस cos a मायनस बी. आणि मग त्याचं पुढच्या स्टेपमध्ये एल टी काढला आहे 3/2 cos 6tचं एल टी s/s² प्लस 36 आणि cos 2tचं इंटिग्रल s/s² प्लस 4 आणि वरचा एस पण बाहेर काढला. सो 3s/2 अँड देन वी हॅव सिम्प्लिफाईड बाय टेकिंग LCM अँड ऑल अँड यू कॅन सी द आन्सर देअर. सो प्लीज राईट एव्हरीथिंग इन द नोटबुक. मला असं वाटतं की व्हिडिओ बघा, गणित समजून घ्या आणि त्याच्यानंतर एक गणित जे आहे ते वहीमध्ये लिहून काढा. एनिवेज याची PDF मी शेअर करणारच आहे. पुढचं सम असंच आहे. LT ऑफ साईन 2t इंटू कॉस 3t. इथं 2ने मल्टिप्लाय डिवाइड करून 2 cos a 2 sin a cos bचा फॉर्म्युला वापरला आहे आणि त्याचं उत्तरही आपण इथे काढलेलं आहे. आय वॉन्ट यू टू ऑब्झर्व वॉट साईन 5t जो आला ना त्यातला 5 कसा लिहिला आहे बघा. बघितला 5 कसा लिहिला. आणि 5 आणि एसमध्ये गोंधळ होऊ नये याच्यासाठीच आपण एस जो आहे तो कर्सिव्ह काढतो आहे. लक्षात ह्याची नेहमी काळजी घ्या, अदरवाईज यू विल हॅव कन्फ्युजन वाईल सॉल्विंग द एक्झाम्पल्स. आता पुढचं बघूया सम. एक्झाम्पल नंबर 15. LT ऑफ t minus t² plus 4t cube. Now break it up into LT of t plus L of t² plus 4 into L of t cube and then use the formula. Which formula you are using? t raised to n चा formula. आणि t raised to n चा formula काय आहे? काय आहे? Yes. n factorial upon s raised to n plus 1. Right? So we are applying that. t मध्ये n 1 आहे. So 1 upon s raised to 1 plus 1 मधला मायनस t² मध्ये n हा 2 आहे. सो 2 फॅक्टोरियल अपॉन s raised to 2 plus 1 प्लस 4 इंटू t क्यूबसाठी 3 फॅक्टोरियल अपॉन s raised to 4 अँड देन वी हॅव दॅट सिम्प्लिफाईड आन्सर. असंच आपण कॉस हायपरबोलिक आणि साईन हायपरबोलिकचं एखादं गणित बघूया. हे पुढचं गणित आहे ते साईन हायपरबोलिकसाठी आहे. टू फाइंड L ऑफ 2 साईन हायपरबोलिक 4t. एक्झाममध्ये केअरफुली वाचा हां, साईन वाचू नका त्याला. साईन हायपरबोलिक आहे आणि हे खरंच काळजीपूर्वक करायचं आहे कारण साईन आणि साईन हायपरबोलिकचे फॉर्म्युले वेगवेगळे आहेत. सो 2 LT ऑफ साईन हायपरबोलिक 4t. सो दॅट 2 इंटू 4 अपॉन s² मायनस 16. साईनसाठी खाली प्लस असतो, साईन हायपरबोलिकसाठी मायनस असतो. ओके, सो यू हॅव द आन्सर देअर. द नेक्स्ट वन इज LT ऑफ t² इंटू e raised to 3t. आता इथे आपण फर्स्ट शिफ्टिंग प्रॉपर्टी वापरतो आहे. तर आधी t² LT काढून घ्यायचं आहे. इट इज 2 फॅक्टोरियल अपॉन s³ आणि मग त्याला e raised to 3tने मल्टिप्लाय जेव्हा आपण करतो तेव्हा जसं मी सांगितलं होतं एसच्या जागी s-a टाकायचं आहे. तर इथे वर आता 2 फॅक्टोरियल अपॉन s³ जो आलेला आहे त्याच्यामध्ये एसच्या ऐवजी आपण टाकणार आहे s-3. So that gives you 2 upon s-3 bracket cube. Alright. फार ते क्यूब करत बसू नका, ते आणखीन मग एक्सपॅन्डच होईल. आपला हेतू असा असतो की सिम्प्लिफाईड उत्तर आपल्याला लागणार आहे. असंच आता या टाईपचे अजून काही गणितं बघूया. पुढचं सम आहे ते e raised to -t sin 3tचं LT काढायचं आहे. तर अशा गणितामध्ये जेव्हा ई आणि इतर कॉम्बिनेशन असतं तेव्हा जे दुसरा फंक्शन असतो ना, ई व्यतिरिक्त जो दुसरा फंक्शन आहे त्याचा LT आधी काढून घ्यायचा आहे. तर आपण sin 3tचा LT आधी काढून घेतलेला आहे 3/s² + 9. माझी अशी अपेक्षा आहे की आतापर्यंत तुम्ही फॉर्म्युले पाठ केलेले असतील. ओके, आणि मग आता e raised to -tने पुढच्या स्टेपमध्ये मल्टिप्लाय केलं. सो L ऑफ e raised to -t इंटू sin 3t
तर आता जे वर उत्तर आलं ना 3/s² + 9, त्याच्यामध्ये एसच्या ऐवजी आपण काय टाकणार आहे, s - a. आता इथे एची व्हॅल्यू -1 आहे. ती कुठून आली, तर वर e⁻t जो आहे त्या टीचा कोइफिशियंट -1. सो s - a विल बी s -1, दॅट विल बी s + 1. तर s आहे तिथे आपण s + 1 टाकणार आहे. बाकी सगळं ॲज इट इज 3/s + 1² + 9. सो 3/s² + 2s + 10. Alright. Similarly, next sum, LT of e⁻t cos 2t. तर आधी L of cos 2t काढून घ्यायचं आहे, s/s² + 4, आणि मग त्या e⁻t ने मल्टिप्लाय करायचं आहे. ओके, L of e⁻t cos 2t. आता हे वर जे उत्तर आलं त्याच्यामध्ये s इज रिप्लेस्ड बाय s + 1. s + 1 म्हणजे s - a ने रिप्लेस करायचं आहे. सो s + 1/s + 1² + 4, आणि तो सिम्प्लिफिकेशन केलं तर s + 1 डिवायडेड बाय, खाली तो कम्प्लीट स्क्वेअर करून घ्यायचा, s² + 2s + 1 अँड देन +4, अँड दॅट विल गिव्ह यू द आन्सर. सिमिलरली हे 20वे गणित हे अतिशय इम्पॉर्टंट आहे. L of sin 80 + b, sin of 80 + b इम्पॉर्टंट आहे. एक मार्क करून घ्या. मी ते स्टार करायला विसरलेली आहे, पण हे तुम्ही नक्की करून घ्या. तर sin 80 + b ह्याला sin a + b फॉर्म्युल्याने आपण एक्सपॅन्ड केलं, कॉम्पोजिट फॉर्म्युला. ओके, ट्रिग्नोमेट्रिक रेशोज ऑफ कॉम्पोजिट फंक्शन्स. सो sin 80 cos b + cos 80 sin b. यापैकी आता L हा ब्रेक करायचा पहिल्या आणि दुसऱ्या टर्मसाठी. पहिल्या टर्ममध्ये cos b कॉन्स्टंट आहे. ओके, त्याला बाहेर काढलं आहे. आता cos b कॉन्स्टंट का आहे, का तर त्याच्यामध्ये t नाही आहे. जिथे t नाही आहे तिथे तो कॉन्स्टंट असतो. तर cos b बाहेर आला. जसं आपण 3, 5, 7 वगैरे बाहेर काढतो ना, तसं cos b बाहेर काढलेला आहे. सो cos b L of sin 80, आणि पुढच्या टर्ममध्ये sin b कॉन्स्टंट आहे म्हणून त्यालाही बाहेर काढलेलं आहे. sin b L of cos 80. सो cos b इंटू a/s² + a², sin b इंटू s/s² + a². ह्यातला 1/s² + a² हा कॉन्स्टंट येतो, कॉमन आहे बघा, त्याला बाहेर काढलं ब्रॅकेटच्या, आणि मग आतमध्ये काय होणार आहे, a cos b + s sin b, s sin b. होपफुली हे तुम्ही व्यवस्थित लिहून घ्याल. हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे, मी परत सांगते आहे. रॅदर असं म्हणूया की सगळीच गणितं इम्पॉर्टंट आहेत. सो वी आर स्टॉपिंग हिअर नाऊ. We will continue in our next lecture.